मित्रांनो नमस्कार. तर परत एकदा आपण आलो आहेत एक वेगळ्या एक्झिबिशन मध्ये. लास्ट टाइम जे एक्झिबिशन होतं ते नेस्कोचं एक्झिबिशन होतं आणि हे आहे महालक्ष्मी सरस, जिथे आम्ही गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो आणि ह्या वर्षी सुद्धा हे एक्झिबिशन आहे. तर हे एक्झिबिशनचा टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10 आणि डेट आहे, हे चालू झालंय आय गेस 15 तारखेपर्यंत आहे, पण एक्झॅक्ट डेट मी कन्फर्म 14 तारखेपर्यंत आहे. एक्झॅक्ट डेट मी कन्फर्म करून सांगते. तर चला बघा, खूप मोठं आहे, तुम्ही बघत असाल मागे पूर्ण एरिया खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. तर लेट्स सी काय काय आहे. पण इथे 2 झोन्स असे डिवाइड केले आहेत, मी तुम्हाला दाखवते. बीकेसीला एंट्री केल्याच्या नंतर राईट हँड साईडला आधी इथे फूड झोन आहे. फूड झोनला आपण आधी नंतर जाऊया. आधी आपण जाऊया थीम एरिया आणि प्रदर्शन एरियामध्ये. चलो लेट्स गो. थांबा, इकडून ये ना. उमेद. ओहो, महाराजांची हे लास्ट टाइम वाले उमेदचंच आहे. येस, तर जसं ओंकार बोलला की तिथे गेलं की राईट हँड साईडला फूडचं आहे आणि इथे आता आपण चाललो एक्झिबिशन बघायला. एवढं भारी डेकोर केलं ना, आणि ह्या लोकांनी हे रियूज केलं. हे कंटेनर्स आहेत मोठे मोठे, त्याच्यावरती त्यांनी पेंट केल्याने खूप मस्त दिसतंय. सो लेट्स सी. गेल्या वर्षी हे खूप मोठं होते, ते विजय सेल्सचं इलेक्ट्रॉनिक्सचं वगैरे पण एक्झिबिशन लागलं होतं. पण आता ह्या वर्षी काय नवीन आहे आणि काय वेगळं आहे. आणि इथे मोस्टली जे बचत गट असतात वेगवेगळे, ते लोक पण येतात इथे त्यांचे स्टॉल्स घेऊन. सो लेट्स सी काय काय बघायला मिळतंय. चला, खरंच खूप मस्त, खूप छान डेकोर केलाय लोकांनी. या चला, इथे वॉशरूम वगैरे आहे, पण आपल्याला तिथे नाही जाता, आपल्याला डायरेक्ट एक्झिबिशन एरियात जायचंय. चल, चालूच आहे मग टायमिंग त्याचं हे आहे जबरदस्त. आंटीचा खोपर लागला असतं मला. एंट्री करूया. एसी आहे बाबा आतमध्ये. हे महत्वाची गोष्ट आहे, एसी आहे. हो हो, हे उमेदच आहे, जे आय गेस महालक्ष्मी सरस जो त्यांचा हे आहे ते. काय भारी LED लावली आहे रे ओंकार. खूप मस्त, खूप मस्त, खूप भारी. खर्च मजबूत केलं. त्या साईडला बघ, त्या साईडला पण उमेद आणि मोठी स्क्रीन लागली आहे. काय दिलंय? तेच दिलंय की बचत गट जे महिला चालू करतात रूरल एरियाजल्या, गावाखेड्यातल्या महिलांसाठी एक रोजगार किंवा पैसे जनरेट करण्यासाठीचं हे एक्झिबिशन आहे. रूरल महिलांसाठी, रूरल गावाखेड्यातल्या महिलांसाठी. होई शप्पथ, हे बघ अरे, हे मला जाम भारी आवडलं ओंकार. पागल, आता ते सिंगापूरला असतं बघ, ते धबधबाच्या फॉल सारखं तसं आलेलं. आता नेमकं तू त्या साईडला बघितलंय, गेलं ते 3D पूल. ते लिटरली सिंगापूरच्या एअरपोर्ट वरती कसं LEDचं ते धबधब्याचं पडतं तसं पडत होते. ते बघ, महालक्ष्मी सरस 2026. लेट्स सी काय आहे आतमध्ये, आपण बघूया. तर इथूनच सुरू करूया आपण, लेफ्ट साइडने. OneX मध्येच शूट करते. ही सगळी हे आहे. तू समोर तर येऊन बोल ना, नाही तर मागे तरी लाकडाने बनवलेलं आहे. तुला हवं आहे? नको. तुला हवे इंजिन गाडी? हा बोलायचं तर घेऊन दिलं सर घरी खेळायला. ओमकारने घेऊन दिलेली मला. झुक 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 करत. साड्या बघ त्यांनी. नको बघू बाबा, तू साडी बघितलीस की उगाच
घेशील बेशील उगाच हा उगाच. आता 2 साड्या घेऊन झाल्यात तुझ्या तन्वी. मग 2 साड्या घेतल्यात मग काय झालं, मला हा. 4 घ्यायचे आहेत. नाही बस झालं. पण इथे मोस्टली ना, इथे सगळ्या काय पाहिजे शेतकरी नको त्याला आणणं. मी बोलू शेतकरी असे जर तुम्हाला ऑर्गॅनिक गोष्टी म्हणजे हव्या एकदम असतील, गावागावातून निघून लोक आलेत लोकांना- कडधान्य वगैरे हा. सगळ्या गोष्टी घेऊन. त्यांचा जो काय प्रोडक्ट जे लोक बनवतात तो इथे सेल करायला त्यांना आणि इथे खूप मोठं आहे, खूप भेटलेलं मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं आहे. हे भेंडी केळी बिळी पण घेऊन आले ते बघ. गावची केळी ही आहे जळगावातली केळी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण औषधी हे आहे कांदा, सफेद कांदा भरपूर वेळाने बघितला. पण आपण तिथेच येतोय परत ओंकार. नाही आता तिकडे कव्हर कर. मी काय बोलते, तुला जे हनी हवंय, आपल्याला जे हनी हवंय, हनी हनी, ते कुठे ऑर्गॅनिक हनी दिसलं तर आपण घेऊया. हा लास्ट टाइम आपण की काहीतरी इथे सगळ्या गोष्टी तेच आहेत, शेतकरी आणि लोक, तरी काही वेगळं दिसलं तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. हो. सगळे जे तुम्हाला मगापासून दिसत आहेत स्टॉल, हे सगळे वेगवेगळे शेतकरी आणि ह्याच्यातूनच आलेले. जसं आम्ही म्हणालो की एक हनी हवंय, सो जर हे गावातनं लोकल असेल तर नॅचरल ऑथेंटिक हनी आम्ही नक्की विकत घेऊ. याला कधीच हवंय भेसळयुक्त बेसळयुक्त की बेसळमुक्त, भेसळमुक्त sorry. बेसळयुक्त पाहिजे याला. मग ते तर इथे पण भेटतं बेसळयुक्त. भेसळमुक्त आम्ही हनीच्या नाही तलाशमध्ये आहोत. तू भेसळयुक्तच Sorry. घे, मुक्त नको घेऊ. अरे पटकन नाही झाली. टोपी बघितली भारी आहे. कुठे नेहमीप्रमाणे नॉनव्हेज सोबत जो आम्ही कसा राईस इंद्रायणी खूप मस्त आहे वास. मला बाजूसून पास होताना इंद्रायणीचा वास आला. कसा आहे इंद्रायणी? 90 रुपये किलो. आपल्या इथे पण तेवढाच आहे ना, 90 आहे की 70 आहे? माहित नाही. मगाशी आला रे, आता नाही येत आहे. मस्त आला एकदम. पास होताना पण नाकात स्मेल गेला. आणि ओंकार मध पण आहे यांच्याकडे. दे हॅव मध. पण खूप गर्दी आहे. येऊया परत, फिरून येऊया पाहिजे. कलर बघ यांचा तसाच आहे, लाईट. टेस्टला नाही काय? नाहीये ना. बघा ते लोक खूप गर्दी आहे, खूप बिझी आहेत. पण नंतर परत येऊ तेव्हा बघू. येस, कारण नेहमीप्रमाणे आम्ही जो नॉनव्हेज सोबत मला मी येतच नाही, मी जेव्हा असं घरी धरते. नॉनव्हेज बनतं तेव्हा आम्ही जो इंद्रायणी. राईस आम्ही प्रेफर करतो तो इंद्रायणी राईस. Yes. जाता जाता जसा एकदम वास गेला स्मेल आला. इथे पण आहे मध ओंकार. इथे पण काय मध वगैरे. 1 kg 6 मध बघूया आपण, मध. लातूर. ते आपल्याला ओरिजिनल कसं ओळखायचं ते सांगतो तुम्हाला. असे कंटिन्यू तार पडते त्याचे, तुटणार नाही मध्ये. जेव्हा पूर्ण खाली येईल तेव्हा ते तुटेल. असं हे बघा. बरोबर. आणि जेव्हा आपण ड्रायफ्रूट मधामध्ये टाकेल ना, असे मधामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, हे सॉफ्ट नाही होणार. तशाला तसं जसं बाहेर कडक असतं तसंच ओरिजिनल मधामध्ये कडक राहतं. हे ओरिजिनल मध्ये अच्छा. कसं ओळखायचं ते ओरिजिनलची पद्धत. ओके. जेव्हा आपण काचेच्या ग्लासमध्ये पाणी टाकून पाण्यामध्ये हे मध टाकून पूर्ण बुडाला येतो, अच्छा, हे ओरिजिनल म्हणायचं. पूर्ण बुडायला पाहिजे पूर्ण खाली. बुडायला पाहिजे. अच्छा, आणि जर नाही बुडायला वरतीच ते वरती तरंगत जातं, राहिलं तर ते बेसळ आहे म्हणायचं. ते ओके. अच्छा, याच्यामध्ये पण काय वेगवेगळं आपल्याकडे हे 4 आहे प्रकारचा का? मध आहे. हा अजवाईन आहे, त्याच्यामध्ये अर्धा किलो आहे, 1 किलो आणि 300 ग्राम आहे. अजवाईन फ्लेवर. हा, म्हणजे जिथे अच्छा. अजवाईनची शेती असते ना, आपल्याकडे असे पेटे असतात ओके. मधमाशांच्या. मग ते अजवाईनच्या शेतामध्ये आपण त्याला फुलं लावली की ते पेटे शेतामध्ये ठेवतो. ते मासे जाते 80 ते 90% त्या एरियातल्या फुलाचं मध गोळा करतात. ते पेटीमधल्या मधाला आपण ते नाव देतो, तिथल्या फुलांच्या. असं आपल्याकडे 4 प्रकारचं आहे. कडुलिंब, जांभूळ, अजवाईन आहे, तुळशी आणि रेग्युलर वाला. अच्छा, म्हणजे काय फरक आहे रेग्युलर आणि याच्यात? रेग्युलर बाकी- म्हणजे जंगली पूर्ण मिक्स फुलांचा, म्हणजे जंगलात पेटे ठेवलेले आहेत. पेटे, अच्छा. आणि अजवाईन म्हणजे 80 ते 90% त्याच फुलाचं मध बनवतात, ते शेतीमध्ये ठेवलेलं. टेस्ट मध्ये पण डिफरन्स येतो नॉर्मल का? टेस्ट मध्ये फरक येतो, कारण की 80 ते 90% त्या फुलाचं असल्यामुळे टेस्ट मध्ये फरक ओके, याचा कलर पण थोडा तसाच कलर पण आहे. नॉर्मली चेंज होतो. अच्छा, हे नॉर्मल आहे म्हणून याचा normal आहे. कलर असा आहे. आणि हे जे आता हे डार्क तुळशी- कलर हे होता हा? तुळशीचं आहे असं. अच्छा, हे तुळशीच आहे. आणि हा जो डार्क कलर आहे तो तुळशीचं आहे. हे पण तुळशीचाच आहे. त्यामुळे मग याचा वेगवेगळा प्राइस आहे का? प्राइस अजवाईन दिलेली आहे वेगवेगळी. तुळशी येते 1 किलो. हे ड्रायफ्रूट विथ हनी मॅम. मस्त आहे, छान आहे केलं त्यांनी.
दगडाच्या थोडं ह्याच्यात युनिक वाटतंय, एस्थेटिक वाटतंय. म्हणजे दगडामध्ये पूर्ण एक दिसत दगड असा नाही पूर्ण फोटो. प्लेन केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते घड्याळाचे नंबर्स लावलेत 12, 3, 6, 9 आणि बॅक साईडला पूर्ण त्यांनी गॅजेट दिलंय. आपलं सेल वगैरे जे आपण लावतो त्यासाठी प्रॉपर त्या लोकांनी जागा केलेली आहे. जबरदस्त. प्रेरणा बांबू गोंदियाचे आहे ते लोक. फक्त 1499. बाकी म्हणजे हो सही आहे पाटणवर. मस्त आहे, खूप छान आहे. बनवलं. पाणी टाकलं तर ते खराब नाही होत आणि दुसरं पाणी हा मुलगा काही शूट करत नाही, नुसतं इथे तिथे बघण्याच्या याच्यामध्ये आहे फक्त. धर पोहे जरा. यावेळेला तू शूट कर, मी बघणार आहे. अच्छा हा, कारण की तुला जर बघायला दिलं तर तू साडी बिडी खरेदी करत बसणार. गप चल. काश्मीरी कुर्ती पण आहे. आपण दीदीला आणि या लोकांना घेतलेल्या त्यातल्या पण कुर्तीज आहेत. विचारू का कितीला आहे? विचार ना. ती जी दीदीला घेतलेली आपण आहे ना त्यातली पण आहे त्यांच्याकडे. आर्थिक विकास. क्या प्राइस है वो व्हाइट वाला? हाँ 2200. आणि सफेद काश्मीर. वाला. हाँ तो सफेद वाला तो अच्छा सेट है पूरा. सिर्फ टॉप का क्या प्राइस है, स्टार्टिंग प्राइस? अच्छा ओपन मत करो. इसका क्या प्राइस है सिर्फ टॉप? 1500. काश्मीरवरून आम्ही दीदीला नाही मी तर हे इथे एक्झिबिशनला आल्यात म्हणून कदाचित महाग देतात. आपण दीदीला आणि 500 रुपयाला घेतलेला तेव्हा तो वाला होतो आहे. मी तुझ्यासोबत. हो मला माहिती आहे. हो हो. हे वावर आठवलं का तुला? हो आठवलं. हा. एवढ्या कॉन्फिडन्सने बोलते की मी काश्मीरला गेली होती की एकटीच गेली होती. अरे मी आपण हा, बोलली आपण आपण. गेलेलो तेव्हा दीदीसाठी मी पण घेतलेला. आणि बघ जूट बॅग्स पण आहेत बघ इथे. इथे नावच भारी नाही आहे बनवलंय. काय. जूट बॅग्स पण मस्त आहेत. हे ते टेबलवर ठेवायचं आहे वाटतं. मार्केटमध्ये जी 5 रुपयाची सुतळ भेटते त्याच्यापासून ह्या पण गोष्टी बनवू शकतो. ते जूट आहे. हे बघ हे लहान मुलांचं पण हे मस्त आहे इथे. सामान्य सन्मान चक्रिया, ज्ञानाचं नकाशे ते- नकाशे आणि सगळं हे आहे. हे पण छान आहे. थांबा एक मिनिट. ओंकार बोल इथून घेतलेले गेल्या वर्षीचे शर्ट्स. ओंकार येस सर, हा आपला नागपूरचा ब्रँड आहे नागरत्न. गेल्या वर्षी हे जे एक्झिबिशन लागलं होतं आणि त्यामधून मी प्लेन डार्क ब्लू आणि एक व्हाईट शर्ट मी 3 घेतलं घेतलेले. होतं. नाही 3 शर्ट घेतले 3 होते. घेतलेले. तर ते शर्ट अजून पण ह्याचा कपडा एकदम प्रॉपर भारी अजूनपर्यंत माझं टिकलेलं शर्ट आहे. तर बघू ह्या वेळेला तर थोडं चेक्स मध्ये आलेलं आहे. प्लेन मध्ये काय असेल बघा ते ना बघू. वेगवेगळे काय आहेत. हे टी शर्ट आहे का शर्टच आहे पण? अच्छा ओके. बांबू कॉटन मध्ये पण छान आहे. बांबू कॉटन आणि हे ह्याच्याबद्दल सांगा परत. ते आपण काय म्हणजे ह्याच्यामध्ये बांबू difference कॉटन आहे? म्हणजे बांबूचा ताग असतो हा. आणि प्लस कॉटन मिळून तो धागा तयार होतो आणि त्यापासून जो कापड तयार होतो त्यापासून हे शर्ट तयार केलेले आहे. ओके. आणि याच्यामुळे उष्णतेमुळे जेवढे पण प्रॉब्लेम्स होते ते हे बरोबर. पूर्ण शोषून घेतोय. त्यामुळे शरीराला इचिंग वगैरे होत नाही किंवा कुठलाही त्रास होत नाही त्रास आणि होत नाही. एकदम थंडावा राहतो. करेक्ट. त्यामुळे याचे खूप सारे काय बेनिफिट्स आहेत. किंमत आहे त्याची? 900 रुपये. 900 रुपये. खूप छान 900 कापड रुपयाचं क्वालिटी shirt. आहे आणि जवळपास आम्ही आता 4-8 दिवसामध्ये. नाही छान तर आहेत. मी तेच सांगतो ना, तुमच्या ह्या ब्रँडचे माझ्याकडे 3 शर्ट आहेत. अरे वा. ते पण इथून एक्झिबिशन मधूनच आम्ही घेतले होते. तर ते अजूनपर्यंत माझं युज होत आहे. हो असं आहे. थँक्यू. तुम्हाला हे मी कसं काढू वाटलं का? त्याचा? चालेल. हो फीडबॅक कसं वाटतं त्याचा? सॉरी, म्हणजे कसं वाटलं ते शर्ट्स? शर्ट्स अजून मी सांगतोय की अजूनपर्यंत युज करतोय करतच आहे. आणि नंतर असं होतं की अजून मागवायचे पण आहे त्यांच्याकडून आपले. उमेद मार्टवर आता अवेलेबल मिळणार आपल्याला. छान आहे कापड क्वालिटी. हा, कपडा वरती भारी आहे. कुठचा घेतला ओंकार? येस, हाच हाच आवडला. येस आवडला. वेगळा वाटतो. हा इथे लावलाय बघ ना त्यांनी. लावलेला ओपन केलेला दाखव. हा आता आज रात्री बनव, उद्या परवा नाही उद्या टाकणार आहे ना हा आपण? उद्या उद्यापर्यंत येऊन जाईल. होता. हा अच्छा, आता हे पण बोल. दाखवू तर हा. पहिली शॉपिंग पहिली झालेली शॉपिंग आहे झालेली शर्ट. आहे. थँक्यू.
खरंच ऍक्च्युली चांगलं आहे याच्यामध्ये युनिक आपल्याला काहीतरी पण आणि भेटलं. हे युज केलेलं आहे, अजून हा. घालतो आय गेस 2 वर्ष झाली, दुसरं आरामात. 3रं वर्ष असेल. याच्यामध्ये मी एक व्हाईट शर्ट घेतलं होतं, डार्क ब्लू शर्ट बोललंय, घेतलं होतं बोललंय. आणि एक असं कोणतं बिस्किट कलर टाईप हा. शर्ट घेतलं होतं. ते अजूनपर्यंत आता बिस्किट आणि हा थोडा पण हा वेगळा वाटतो. हा वेगळाच वाटतोय. प्रॉपर बांबूचाच कलर आहे. Yes. बांबूच्या आतल्या ज्या दोऱ्या असतात हा, त्या. चल बांबू. तू नावलू लई जाय. येस, इथे सगळ्यांना ऍक्च्युली ट्रान्सजेंडर्सचे पण आता आम्हाला कळलं की इथे स्टॉल आहेत, विच इज व्हेरी गुड थिंग. त्यांनी बनवलेले नवीन नवीन प्रोडक्ट्स आणि सगळ्या गोष्टींचे. बाकी ते सगळं तेच आहे, जे महिला गृह उद्योग आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच आहेत. वेगळं असं त्यातलं त्या जे काय आम्ही गेल्या वर्षी घेतलं आणि आम्हाला आवडलेलं तेच एक फक्त आपल्याला हनी घ्यायचं आहे. Yes. आणि हे इथे परत एकदा शर्ट भेटला. तर ऑब्व्हियसली आय गेस 3 वर्ष आधी, गेल्या वर्षी पण नाही, त्याच्या आदल्या वर्षी 2023 तेव्हा तर आपण मध्ये वगैरे घेतलेलं आहे. तेव्हा तर आपण 23 आम्ही मध्ये. प्रॉपर जेवलो पण होतो. फिश थाळी वगैरे हा, खाल्ली ते होती. त्या साईडला खरवस जेवणाच्या वगैरे इथे. घेतलं हा, होतं. जेवणाच्या इथे पण बघूया काय आहे जेवायला. पण गेला तेव्हा आय गेस 2023 मध्ये घेतलेलं आणि 2023 मध्ये 500 रुपयाला एक घेतलेला. आता त्यांनी 900 रुपये केली प्राइस. ऑफर होती तेव्हा. हा, तेव्हा Offer 3 मध्ये घेतले, घेतलेलं. तेव्हा 3 घेतले तर ऑफर होती. ह्यावेळी का ऑफर वगैरे पण नाही, तर आम्ही एकच घेतलं. एकच जरा असं वेगळं वाटलं तर आम्ही तोच कलर घेतला. इथे बघ तन्वी राईटला काय हे ड्रेसेस. हा, आवडले. कोल्हापुरी चप्पल पण आल्या तिथे. कोल्हापुरी चप्पला. इथे हा उंगर आहे. इथे हे लोक काय काय टेस्ट करायला देतात. आपण जात का नाही, आपण टेस्ट करत का नाही पापड वगैरे तर आपण टेस्ट करतोच. नाही, पण तरी वेगळं पण काय दुसरं पण त्याच्यामध्ये? काय पापड पापड नाही. अजून ते ती मगाशी ती मला एक हे देत होती, काय आवळा. खाल्ला आवळ्याचं तर नाही काहीतरी तू. होतं, मी नाही खाल्ला. नाही केलं तू- तिकडे आणि माझ्यावर नाव टाकलं. शाणी पक्की. स्वतः आधी म्हणते नाही पण गप्प नको. बस. यावेळी एक्झॅक्ट मी काहीच शॉपिंग केली नाही. त्याचं काय बोलतोय तू ते बोल मला. तन्वी, गेल्या ह्याच्यामध्ये ना तू स्वतः खरेदी केलं होतं. काय खरेदी केलेलं? जो नेस्कोचा Dress. एक्झिबिशन झालं त्याचा पण मी ते देते व्हिडिओ, पण तो व्हिडिओ बघून आता काय फायदा नाही. तो एक्झिबिशन संपलेला आहे. त्याच्यामध्ये मी काय घेतलं, ड्रेस मग घेतला लास्ट टाइम माझ्यामध्ये तू पण शर्ट घेतलेले 3. मग ह्या ह्याच्यामध्ये फक्त मीच करणार, तू नाही करायचं. हे काय, हे असं काय नाही होणार आहे. रूल मेड बाय ओमकार. हट. त्याची काय पडलेली नाही, हल्लेली काय काय नाही. घेऊन आले इकडे चालवायला. तुला पाय घेतलेलं. लावायला नाही लावले हे ते बघ, हे बघ, इकडे बघितलेलं, इकडे. अगं हे हनी बघ, हे. D मध block. मध. अरे येऊया रे बाबा तुझं मध घ्यायला. हे बघ, हे आपण मगाशी बघितलेलं आणि इकडून पुढे गेलेलो, आपण इकडे आलोच नव्हतो. चला हा कुठचा आहे? डी ब्लॉक. हे बाहेर आलो आपण. बाहेर नाही आलो रे बाबा. हा त्या दुसऱ्या गेटला आलो आपण. हे इकडे पण काही स्टॉल्स आहेत. इकडे पण काही स्टॉल आहेत फक्त, बाकी काय. एवढा खोटारडा आहे ना हा. मगाशी मध घेताना स्वतःच मला बोलला की तू दे दिख इथे नहीं दे रही ना. है. मैं दिख नहीं रही हूँ. मैं तू 1x केलं तर मी कशी दिखणार. मला बोलला मगाशी की आपण आता नको घेऊया, नीट पकडू दे मला, आता नको घेऊया, आपण फिरून आल्याच्या नंतर घेऊ. कशाला हातात वजन. आणि आता बोलतो तू घ्यायला दिलं. खोटारडा कसा ना खोटा बोलू शकतो रे तो ओंकार. मगाशी एंट्रीचं पण मी बोलते हे धर. आता फोन नाही धरलायस ना. एंट्रीचं पण मी बोलते आपण इथून नाही एंट्री घेतली ओंकार, इथून नाही एंट्री घेतली ना. आपण इथूनच आलो. तोंडावरती पडला अक्षरशः. केरकेर हावऱ्या कर. तू पण घे, मी पण घेतो. पकड अजून एकदा. तिखट लागेल हा जरा. नॉर्मल आहे. नॉर्मल दाखवू का? नॉर्मल वाला? हे नॉर्मल आहे. हे नॉर्मल आहे. नॉर्मल बघ. हे कोणतं आहे? हे नॉर्मल. हे नॉर्मल आहे. नॉर्मल कसं आहे? 300 ग्राम. 280. टेस्ट वेगळी लागेल. हे नॉर्मल. ओरिजिनल आहे.
हे कसलंय? कडुलिंब जाम. नॉर्मलच घेऊन का? हे तुळशीचं. सर्दी खोकला कफसाठी चांगलं. तुळस. तुला डेली साठीच हवंय ना? तुळशीचा याचा फ्लेवर बघ. तुळशीचा आला. बोलत शेवटचा एक काय कोणता होता? काय तर मग ह्याच्यात कशाला आहे ना, मागणं मीच सगळं कॉमेंट्री देते. तुळशीचं चांगलं होतं ना? तुळशीची शेंगली होती नाही? घ्यायचं तुळशीचं? नको. कळलं ना, ओला चमचा आतमध्ये बुडवायचा नाहीये आणि फ्रीज मध्ये ठेवायचं नाही. आणि फ्रीज मध्ये ठेवायचं नाही. तुला सांगते, तुला सकाळी तू करणार आहे. हा तसं पण ते बाहेर हो तसं पण मला माहिती आहे. ते आंबे हळदीने सगळे पिवळे पिवळे केले भांडे? भांडी. थँक्यू. हा आंबे हळदीने जे सगळ्या पिवळ्या पिवळ्या भांड्या केल्या आहेत त्याचं काय, मी आज बघितलं टोप पिवळा पिवळा केलाय आणि घासायला येत नाही तुला, म्हणून तुला मी 10 वेळा म्हणून तुला 10 वेळा सांगितलंय की त्याच्यामध्ये गरम इकडे की इकडे ओला चमचा बुडवायचा नाही ओंकार. जाऊया आदळायला चल. आदळेश. येस, आपलं हे बघून झालेलं आहे. आदळणार आहोत तर घरी सांगायला लागेल की आदळायला नाही आहोत. आदळायला नाही एक्झिट मी विसरली. इकडेच होतं ना खायचं, समोरच एंट्री होती. नाही पण आपण बाहेर जाऊन परत हे करूया, जिथून आलो तिथूनच बाहेर पडूया. मग इकडे जायला लागेल आपल्याला. हा बाई इथे एक्झिट. गर्दी इकडे, इकडून चल. अरे यार ओंकार, तू ना खरं तू काहीतरी बोलत होती यार, काय विसरली. 2 गोष्टी याच्यामुळे. घेतलेल्या आहेत, एक शर्ट आणि एक मध. दोन्ही ह्याच्या मतलबीच्या घेतल्या, दोन्ही पण ह्याच्या मतलबीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. माझी काहीही शॉपिंग झालेली नाही. खायला घालतो ना तुला. चल मी तुला काय बोललो, खाय प्यायचे लाड नको ते आणि तुझे स्वतःचे जे लाड करून घेतोयस ते तू शाणा. मला काहीतरी गाणं. एंटरटेनमेंट पण आहे परे. हा काहीतरी जिकडे एंटरटेनमेंट खायचं आहे तिकडे एंटरटेनमेंट पण आहे. पण येस, आता शॉपिंग झाली आहे, एक्झिबिशन बघून झाले. आता हादडेश हादडेशगिरी करायला जाणार आहोत आपण. बघूया काय काय स्टॉल्स आहेत. माहितीये लोकांनी ते ट्रॉल्या भरून शॉपिंग केले. 2 पिशव्या दाखवत आहे. मला वाटतं इथे पण काहीतरी असतील त्यांनी विकायला. काय एवढा इथे ट्रॉली स्टॉल्स आहेत फक्त, काय माहिती बघूया ना. आदळेश स्टॉल आहे. आदळेश बाहेरून बघायचं खाली, जरा बाहेरून एक एक करून मग आज जाऊया ना. 80+ खाद्य स्टॉल्स. खवा पण आहे, महाराष्ट्र सरस चवीचा अनुभव. फूड. संपूर्ण हाय. महाराष्ट्रातील खास पदार्थ महिला स्वयंसहायता गटांद्वारे सादर. बाहेर आंधळू बाहेर तुला स्टॉल दिसत नाहीत काय काय आहे. अच्छा बाहेर हे सगळं काय नॉर्मलच आहे कैरीचे सगळं, पन्हे. पन्ना वगैरे आहे. स्वीट्स आहेत बाहेर सगळे. हे बघ कुल्फी आहे, कुल्फी. पण सेटअप जबरदस्त केलेले आहेत. हा कुल्फीवाला आहे. अच्छा हा सगळा डेझर्ट झोन आहे. इथे हा. पण हे डेझर्ट आणि ते सिटिंग पण केलंय छान. तुम्ही असं छान डेझर्ट एन्जॉय करत बसू पण शकता. इथे आईस्क्रीम आहेत. इथे सगळे आईस्क्रीमच आहेत वाटतं. ये बाहेर ये. इथे बाहेर सगळे माझं पण आईस्क्रीम. कधीतरी ऐकत जा. घे बोल बोल बोल. सांगतोय ना तर ऐकत नाही कधी. नाही. बाहेर सगळे आईस्क्रीम आणि हा, डेझर्ट. मग मी इंग्लिश मध्ये बोललो. एवढं तर इंग्लिश येत नाही मला, तरी तुला समजत नाही. मला किरकिर बोलता स्वतः करतो ते दिसत नाही किरकिर. अरे, तू चालवते कशाला आज एवढं? जाऊन बघूया काय आहे. एवढा इथे राऊंड मस्त फुकट गेला ना. सिटिंग पण आहे मागे बघा. 80+ गोष्टी आहेत अरे आतमध्ये. गप ना माईक एकच आहे त्या दोन्हीची भनभन. जरा शांत बस, मी बोलते ना काहीतरी. गाणी चालू. यावेळी जरा खाण्यासाठी जास्त मोठी जागा नाही दिली आहे. हो. लास्ट आपण जे आले होतो, त्यापेक्षा यावेळी खूप तेव्हा एवढी गर्दी होती आणि एसी पण नव्हता. आता खाण्याच्या इथे पण या लोकांनी एसी दिला. आमचा आवाज येणार नाही कारण की ते कार्यक्रम चालू आहे बघा. कार्यक्रम चालू आहे दुसरीकडे. हा इथे लाईव्ह देत आहेत. कुठे दिसतंय तुला इथे? हे सगळं लावलंय. हा लावलं तर इथेच दिसतंय, पण मगाशी आपण आलो तिथून दिसलं नाही. चला इथे मटन बिर्याणी वगैरे नंतर भेटतो. हैदराबादी बिर्याणी पण आहे बघ. दाखव ना, ती बघ बोलली मी. सावजी आपण ट्राय केलंय ना, सावजी मटन आणि हे मटन चिकन केलंय ना आपण कधी नाशिकला गेलेलो तेव्हा. नाशिक सावजीच आहे ते कसं ओळखायचं?
तेच ना, मला नाही माहिती. पण आपण नाशिकला गेलेलो तेव्हा आपण खाल्लंय सावजी. ते ड्युट्या बुजल्याला गेलेलो नाही का, हे बी ते सुक्का चिकन, काळं मटण वगैरे तेच सगळं मी आहे. बोलली ना, तिथेच लिहिलेलं आहे सावजी. दिवट्या बुधला परत जायला पाहिजे. भारी परत होतं. ना छान होता. बघा लहान लहान बघा, सर्वात एवढी लहान लांब कोण पट्टी असेल तर तोच असेल. मॅजिशियनचा शो बघतोय ना मागे वळून वळून. कलर काढला. चल्ला ओंकार, चल्ला लावला. तर झालेला आहे आमचं एक्झिबिशन बघून. तुम्ही फूड कोर्ट पण बघितलं. आम्ही काही खाल्लं नाही इथे. रिझन असं की आम्हाला थोडं कॉस्टली वाटलं. म्हणजे जे फिश वगैरे पण आहे ते 750 रुपये थाळी, जी आपण बाहेर हॉटेलमध्ये 500-600 ला करतो त्यामध्ये तेवढा पीस वगैरे पण येतो सुरमईचा. एक्झॅक्टली. तीच इकडे म्हणजे आम्हाला खूप कॉस्टली वाटली. बाकी झुणका भाकर आणि ते सगळं होतं पण आमची ती खायची इच्छा नाही. मिसळ पाव पण होतं पण ते पण आमची खायची इच्छा नाही. आणि चिकनचं आता जे काय थोडं चालू आहे बर्ड फ्लू वगैरे असं बोलतायत, त्यामुळे आणि गरमीमुळे पण गरमीमुळे पण आम्ही अजून चिकन खात नाही आहोत. आता गेल्या वेळेला आपण आलो तुझं फिश थाळीच आपण प्रॉपर घेतली खाल्ली होती, पण यावेळी आम्ही नाही डिसाईड केलं. पण तुम्ही येऊन तुम्हाला व्हेजचे पण खूप सारे ऑप्शन आहेत. झुणका भाकर, मिसळ, अजून हैदराबादी बिर्याणी, असे व्हेजचे पण ऑप्शन्स आहेत, नॉनव्हेजचे पण. चिकनचे तर खूप ऑप्शन आहेत. गेल्या लास्ट आम्ही जेव्हा आलो 2023 मध्ये तेव्हा इथे फिशचे खूप स्टॉल होते. पण ह्या वर्षी कम्पेअर टू फिश ते स्टॉल नाही, ज्याचं कदाचित तिथे कॉस्टली का असं, कारण की इथे त्यांना जागेचं पण भाडं तेवढं दिवसाचं द्यावं लागतं. तर त्यामुळे पण कदाचित असू शकते. इथे कुठे ह्यांनी बोर्ड नाही दिलाय की कुठपासून ते कधीपर्यंत. आय गेस तो बाहेर आहे बोर्ड. मी लास्ट टाइम बाहेर वाचलेला. आम्ही इथे परवा कालच आलेलो तेव्हा आम्हाला बोर्ड दिसला. तर म्हटलं आज जाऊन येऊया. काल आम्ही कॉलेजच्या इथे जेव्हा आलो होतो ना तेव्हा आम्हाला बोर्ड दिसला होता. तर माईक चालू आहे ना माझं? येस. तर बाहेर बघते फोटो मिळाला तर तो टाकून. पण आय गेस हे 14 तारखेपर्यंत लास्ट आहे. चालू कधी झालंय 3-4 तारखेला वाटतं चालू झालंय. कन्फर्म एकदा करते त्यांनी फोटो टाकते. तर 14 तारखेपर्यंत आहे. तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करू शकता. घरगुती गोष्टी, बायका ट्रॉली भरून भरून काय काय गोष्टी घेऊन जात होत्या. ऑर्गॅनिक आणि नॅचरल गोष्टी. त्यातलं आम्ही पण एक ऑर्गॅनिक हनी घेतलंय आणि शर्ट घेतलाय. बाकी असं काय आम्हाला इतकं आवडलं नाही जे नॉर्मल आपल्याला मुंबईत पण भेटतं. पण काय काय ज्या घरगोष्टी, तांदूळ, कडधान्य, ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी इथे भरपूर आहेत. तर त्या तुम्ही नक्की येऊन. मेन बायकांसाठी आहे एक्झिबिशन, पण बायकांसाठीच केलेलं आहे की गृह उद्योग, आणखी त्या बचत गट, असे सगळे गट गावागावातून इथे त्यांचे प्रोडक्ट्स घेऊन आलेत. तर त्यांना सपोर्ट आपण नक्की करू शकतो शॉपिंग करून. तर आमच्याकडे काय काय कोकम आणि सगळ्या गोष्टी गावावरून येतात किंवा असतात म्हणून आम्ही जास्त काय शॉपिंग केलं नाही. पण जर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी हव्या तर इथे तुम्हाला नक्की मिळतील. सो नक्की इकडे व्हिजिट करा एकदा आणि येऊन बघा, शॉपिंग करा. खायचं असेल तर खाऊ पण शकता. आम्ही खाल्लं नाहीये कारण की खूप वेळ पण झाला. आता 10 वाजता हे बंद होतं आणि व्हेज आम्हाला खायचं मन नाहीये, तर त्यामुळे आम्ही काही खात नाहीये. तर येस, अजून तुला काय बोलायचं ओंकार? येस, बाकी या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काही फायदा झाला, म्हणजे आम्ही जेवढ्या काही गोष्टी दाखवल्यात, म्हणजे याच्यामध्ये होम डेकोर पासून सगळ्या गोष्टी होत्या. खायच्या तर गोष्टी, साड्या बिड्या इतक्या नाही आहेत. मी तेच म्हटलं की गावागावातून, लातूर, चंद्रपूर, अशा गावागावातून लोक इथे, खेड्यापाड्यातून गृह उद्योग, लघु उद्योग बनवलेल्या त्या लोकांनी. आणि या महाराष्ट्रातल्याच आहे. लास्ट जे नेस्कोचं आपण बघितलेलं ते इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलचं होतं. वेगवेगळ्या स्टेट मधून लोक आली होती. सॉरी, हे जे दुसऱ्याचं नावच आहे महाराष्ट्र सरस. तर इथे फक्त महाराष्ट्रातल्याच गोष्टी आहेत आणि महाराष्ट्रातलेच सगळे गावाखेड्यातले लोक इथे आलेले आहेत. तर खूप चांगला उपक्रम आहे. मेन ची LED आणि डेकोर तर एक नंबर केलाय. आणि हे जेवढे पण आतमध्ये स्टॉल लागले ते पूर्ण महाराष्ट्रभरातून आलेलेच आहेत. तरी यांचा एक ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वरती, उमेद ऍप करून आहे.
त्या ऍप वरती जाऊन म्हणजे तो डाउनलोड जर केला तर त्यावरती इथे जेवढे सगळे आलेले आहेत तेवढे सगळे तुम्हाला स्टॉल भेटून जाणार. येस येस. म्हणजे हा तेवढं हा पण मुद्दा आम्ही म्हणजे जर तुम्हाला तुम्ही आता दाखवलंय. मुंबईत कुठे बीकेसी मध्ये आहे, आणखी सॉरी हे पण सांगायचं, हे बीकेसी मध्ये जिथे नाबार्डचं आधीचं जे झालं होतं नेस्कोचं जे एक्झिबिशन, आधीचा व्हिडिओ मी आय बटन मध्ये इथे वरती देईन, ते जिथे एक्झिबिशन झालं होतं तिथेच हे एक्झिबिशन आहे. मुंबई बीकेसीची जी इथे उडुपी टू मुंबई करून एक तुम्हाला मोठं हॉटेल दिसेल, Yes. तोच एंट्री पॉइंटने तुम्हाला इकडे यायचंय. आतमध्ये यायचं. येस. आणि तुमका जे बोल उमेद आहे, जर तुम्ही मुंबईत कुठे लांब असाल, विरार डोंबिवली वगैरे साईडला, तर तुम्हाला नाही पॉसिबल झालं तर ह्यांचे जे इथे जे सगळे स्टॉल आहेत त्या उमेद ऍप वरून तुम्ही मागवू शकता, मागवू डायरेक्ट तुम्हाला डिलिव्हर होणार. त्यांचा स्कॅनर पण आहे, ते पण स्कॅनरनी कदाचित, कारण प्ले स्टोर वरती ते म्हणाले की तो ऍप अवेलेबल आहे. Available आहे. येस. अजून काय विचारतो आपण? अजून बस काही नाही. म्हणजे या व्हिडिओ मधून जर तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन भेटली असेल तर व्हिडिओला आमचं फक्त चॅनलला आमचं फक्त सबस्क्राईब करा बस. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप 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 धन्यवाद. बाय.